गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये आहे आणि 14व्या अध्यायाचा 7वा श्लोक आज आपण करणार आहे. मागच्या वेळेस आपण 6व्या श्लोकापर्यंत बघितलं होतं. 7 पासून पुढे सुरू करू. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबंधाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम. मागे आपण सत्वगुण कसा बांधतो ते बघितलं होतं. आता रजोगुण कसा बांधतो ते बघूया. द मोड ऑफ पॅशन म्हणजे रजोगुण इज बॉर्न ऑफ अनलिमिटेड डिझायर्स अँड लॉंगिंग्स. आपल्या मनामध्ये असंख्य इच्छा असतात, संकल्प असतात, क्रेविंग्स असतात. ओ सन ऑफ कुंती, अँड बिकॉज ऑफ दिस द एम्बॉडीड लिव्हिंग एंटिटी इज बाउंड टू मटेरियल फ्रुटिव्ह ॲक्शन्स. या जगामध्ये आपल्याला कुठली तरी इच्छा पूर्ण व्हावी आणि कुठलं तरी फळ मिळावं, या इच्छेने जो बांधला गेलेला आहे तो रजोगुणी आहे. रजोगुण विल कीप अस बाउंड टू द फ्रुट्स ऑफ ॲक्शन इन धिस वर्ल्ड. आपल्याला या जगात काहीतरी करून आणि काहीतरी फळ मिळवायचं, म्हणून आपण काहीतरी कर्म करू. हे रजोगुण. ओके. रजते वासना रूप तृष्णा आसक्ती वाढवी आत्म्यास कर्म संगाने टाकीते जखडून ते. रज ते वासना रूप, तृष्णा आसक्ती वाढवी. रजोगुण जो आहे तो वासना रूप, म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा असतात. वासना इज नॉट टू बी टेकन इन अ निगेटिव्ह सेन्स. निगेटिव्ह सेन्स म्हणजे नॉट इन द नॉर्मल सेन्स. आपण वासना म्हणजे वी ओनली सी एज कार्नल डिझायर, तसं काही नाही आहे. कुठल्याही प्रकारची इच्छा मनामध्ये उत्पन्न होणं. आपण, मला असं वाटतं 10व्या की 11व्या अध्यायात बघितलं होतं का? 10व्यात बहुतेक बघितलं होतं ना, की पुण्यकर्म देखील पापमयच आहे. हे बघितलं तर आठवतं ना? जोपर्यंत आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी करणार आहे आणि काहीतरी केल्यामुळे पुण्य पदरी पडेल आणि त्याच्यामुळे आपल्याला केव्हा तरी सुख मिळेल, ह्या जन्मी, पुढच्या जन्मी, स्वर्गात, व्हॉट एव्हर, ते जे कर्म आहे ज्याला आपण पुण्य समजतो ते देखील पापमयच. का बरं? कारण की ते आपल्याला त्या कर्मफळामध्ये अडकवणार आहे. तर जे कर्म आपल्याला कुठल्याही कर्मफळामध्ये अडकवतं, या जगात किंवा पलीकडच्या जगात, ते पापमयच आहे. म्हणून मग काय पाप करायचं का? पुण्यमय कर्म जरी पापमय असलं तरी सुद्धा मग पापच करायचं का? पुण्य करणं सोडून द्यायचं? असं नाही करायचं. आपल्याला चांगलं कर्म करत राहायचंय, परंतु त्या चांगल्या कर्माची इतकी सवय व्हायला पाहिजे आणि ते इतकं अंगवळणी पडायला पाहिजे की ते आपण करतोय असं वाटायला नको. आपल्याला कर्मापासून सुटायचं नाहीये. आपल्याला सुटायचंय कर्ता भावापासून. मी हे कर्म करतोय आणि मी हे कर्म केल्यामुळे मला अमुक एक फळ मिळणार आहे आणि मग मी सुखी होणार आहे, अशा प्रकारच्या कर्ता भावापासून. सो द सेन्स ऑफ डुअरशिप दॅट वी वॉन्ट टू गेट रिड ऑफ. रजते वासना रूप तृष्णा आसक्ती वाढवी. तृष्णा वाढते त्यांनी, म्हणजे वी बिकम मोर अँड मोर थर्स्टी फॉर डुईंग मोर अँड मोर थिंग्स अँड फॉर गेटिंग मोर अँड मोर रिझल्ट्स. आसक्ती म्हणजे वी आर कम्प्लिटली बाउंड बाय द डिझायर फॉर दीज फ्रुट्स. आत्म्यास कर्मसंगाने टाकीते जखडून ते. आत्म्याला कर्मसंगाने म्हणजे आपण कर्म करत 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 त्याच्यामध्ये अडकून जाऊ, त्यात जखडले जाऊ. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात? ते म्हणतात की अति आवड हा रजोगुण, तृष्णा मोह त्याचे कारण, तो आत्म्यास बद्ध करी कर्म प्रवृत्तीने या शरीरी. अति आवड कुठल्याही गोष्टीची हा रजोगुण आहे. पुष्कळदा तुम्ही माझ्याकडनं ऐकलं असेल किंवा आपण हे चिंतन करतो की आपण सकाळी लवकर उठतो, योगासनं करतो, फक्त घासपूस खातो. ह्याच्यातून आपण सुधरू शकू का?
ह्याच्यातून पुढे काय करावं लागेल म्हणजे आपण सुधरू? जर आपण सगळं काही चांगलं करत असू, तर त्याच्यातनं आपण सुधरू नाही शकत. जोपर्यंत मला हे वाटतंय, की मी हे करतोय, मी सकाळी लवकर उठतो, मी योगासनं करतो, मी फक्त घासपूस खातो, मी गीतेचं चिंतन करतो. हा मी जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत या मी पासून सुटका नाही. आपल्याला सुटका या मीला सुटका नाही करायची. म्हणजे मीला मोक्ष नकोय. या मी पासून सुटका पाहिजे. सो वी वांट टू नॉट गेट द फ्रीडम फॉर आय. वी वांट टू गेट फ्रीडम फ्रॉम धिस मिस्टेकन आय. जो आपला खरा मी आहे तो तर मुक्तच आहे, नेहमीच मुक्त आहे. त्याला मुक्त करायची गरज नाहीये. तो मुक्तच आहे आणि तो या खोट्या मीकडे बघतोय, की हा खोटा मी काय करतोय. तर तुम्ही त्या खऱ्या मीच्या जागी जाऊन उभे राहा आणि हा खोटा मी काय करतोय हे बघा. जे जो खोटा मी आहे, मी तुम्हाला पुष्कळदा सांगितलंय, खोटा मी म्हणजे द इंडिव्हिज्युअल विक्रम पत्तरकीने. ही इज लिसनिंग टू दिस होल थिंग जस्ट लाईक यू आर. आणि स्क्रीनवर जो दिसतोय तो खरा मी आहे. म्हणजे काय, की तो जे जे कृष्णाने सांगितलेलं आहे किंवा जे जे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, ते फक्त सांगतोय सगळ्यांना. याच्यामध्ये माझा जर खोटा मी आला, द इंडिव्हिज्युअल विक्रम पत्तरकीने, इफ दॅट इंडिव्हिज्युअल विक्रम पत्तरकीने thinks that he is the one who is speaking, then the whole program will simply flop. तसं नाही आहे. आपल्याला आपला जो खोटा मी आहे, आपला जो संकुचित मी आहे, त्याला बाजूला ठेवूनच हे सगळं चिंतन करायचं. त्याच्यानेच आपल्याला लाभ होणार आहे. त्याच्याने त्या खोट्या मीला लाभ होणार. जो खरा मी आहे त्याला लाभही नाही होत आणि हानी नाही होत. पण तो खरा मी जो आहे, तोच मी नेहमी आहे, हे ओळखायचं फक्त आपल्याला. त्या खोट्या मीचं नाटक करा. आणि जो खरा मी आहे, तो या खोट्या मीचं नाटक करतो. खरा मी जो आहे तो नेहमी बघत असतो त्याच्याकडे. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? रजोगुण तो आवडी नावडीची, असे त्याची उत्पत्ती इच्छेतुनीची. तयातूनची कर्म संगास आदी, करीतो शरीरात आत्म्यासी बंदी. रजोगुण तो आवडीनावडीची, असे त्याची उत्पत्ती इच्छेतुनीची. आवडीनावडीचा रजोगुण आहे. म्हणजे मला हे आवडतंय म्हणून मी हे करणार आहे, मला हे आवडत नाहीये म्हणून मी हे नाही करणार आहे. म्हणून त्याला कर्मसंग होत. कर्मसंग त्यालाच होईल जो कर्म करेल. जर तो कर्म करणार नसेल किंवा जर तो कर्ताभाव टाकायला तयार असेल, तर त्याला कर्मसंग कसा होईल? इफ आय एम नॉट द कर्ता, इफ एव्हरीथिंग इज हॅपनिंग अकॉर्डिंग टू प्रकृती, प्रकृतीच्या नियमानुसार सगळं काही होतंय. प्रकृतीच्या नियमानुसार मला भूक लागते, प्रकृतीच्या नियमानुसार मी खातो आणि प्रकृतीच्या नियमानुसार माझी भूक शमते आणि प्रकृतीच्या नियमानुसार जे खाल्लेलं आहे ते पचतं सुद्धा. तर ह्याच्यामध्ये मला भूक लागणं किंवा भूक लागल्यानंतर विशिष्ट प्रकारचं अन्न चविष्ट लागणं, ते खाल्लं जाणं, त्यानंतर ते पचवलं जाणं, ह्यापैकी कुठली क्रिया मी केली? नथिंग. मी जी क्रिया केली ती फक्त ही आहे, की जे योग्य आहे ते मी खाल्लं आणि जे अयोग्य आहे ते मी नाही खाल्लं. म्हणजे काय, की युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, हा फक्त नियम मी पाळला माझ्या जीवनात. तसं जर होत असेल, तर त्यातनं कर्ताभाव
निघून जायला पुष्कळ मदत होईल. आपल्याला कर्ता भाव फक्त टाकायचा आहे, कर्म नाही टाकायचं. आपल्याला अकर्मणी अवस्थेसोबत संग नकोय. माते संगोस्त्व कर्मणी, म्हणजे अकर्मणी अवस्था आपल्याला नको. आपल्याला कर्म करत राहायचं सारखं, म्हणजे आपल्याकडनं कर्म घडत राहणं अपेक्षित आहे. कुठलं कर्म? वर्णाश्रम धर्मानुसार. तर जो वर्ण असेल, म्हणजे व्हॉट एव्हर कम्स नॅचरली टू यू, यू डू दॅट अकॉर्डिंग टू युअर वर्ण. आणि यू डू थिंग्स दॅट आर अप्रोप्रिएट फॉर युअर एज. म्हणजे इन द बिगिनिंग ऑफ युअर लाईफ यू स्टडी सिन्सिअरली. इन द मिडल पोर्शन, इन द नेक्स्ट पोर्शन यू बी ए हाऊस होल्डर. तुम्ही स्वतः काहीतरी उद्योगधंदा करा, नोकरी करा, कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमी, रेज ए फॅमिली. पण जेव्हा तुमची मुलं मोठी होतात आणि दे आर ॲडल्ट्स अँड दे कॅन टेक देअर ओन डिसिशन्स, त्याच्यानंतर टेक ए बॅक सीट. त्यांच्या जीवनामध्ये उगीच उगीच ढवळाढवळ करू नका. म्हणजे काय झालं की गृहस्थाश्रमातनं वी आर नाव ग्रॅज्युअली मुव्हिंग टुवर्ड्स वानप्रस्थाश्रम. तेव्हा चिंतन करा. अजूनही शक्ती आहे, ऊर्जा आहे आपल्या देहामध्ये, चिंतन करू शकतो आपण. मेंटेन युअर सेल्फ. हा जो 10, 15, 20 वर्षांचा काळ आहे वानप्रस्थाश्रमातला, त्याच्यामध्ये जर आपल्या बुद्धीची प्रगल्भता वाढली आणि आपल्याला गीतेमध्ये काय लिहिलंय ते कळलं, तर त्यानंतर संन्यासाश्रमात जावं नाही लागणार. आपण आपोआप त्या वृत्तीमध्ये ओढले जाऊ नाही म्हणणार मी, कसे जाऊ आपल्याला कळणार पण नाही. नोबडी इज गोइंग टू ड्रॅग अस इन टू एनी मेंटल स्पेस. वी आर गोइंग टू simply drop all of our mistaken notions and remain equanimous. असं व्हायला पाहिजे. त्याचा अभ्यास जर झाला बरोबर तर व्हायला पाहिजे, नाही? नाव लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. रजोगुण हा अभिलाषा रूप असून तृष्णा आणि आसक्ती यापासून उत्पन्न होतात असं समज. हे कौंतेया, तो कर्मसंगतीने प्राण्याला बद्ध करतो. म्हणजे मी अमुक करीन, मी तमुक करीन अशा इच्छांनी बद्ध करतो. हे रज याची कारणे, जीवा ते रंज जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदा चिगा. रजोगुणाला रज हे नाव ह्याच कारणाकरता आहे की तो रजोगुण हा जीवाला विषयात रंजवण्याची कला जाणतो. रजोगुण जो आहे ना, तो आपल्याला विषयांमध्ये रंजवतो, म्हणजे वी बिकम इंटरेस्टेड इन दॅट. त्याच्यामध्ये आपलं मनोरंजन होतं. सो वी गेट एंटरटेन्ड बाय दॅट. विषयात रंजवण्याची कला जाणतो. आणि रजोगुण हा अभिलाषाचे म्हणजे लोभाचे, नेहमीचे, कधी कमी न होणारे तारुण्य आहे. रजोगुण अभिलाषांचे म्हणजे इच्छांचं कधी कमी न होणारं तारुण्य आहे. म्हणजे शरीराने समजा एखादी व्यक्ती वार्धक्याकडे गेली तरी सुद्धा त्यांचं मन तरुणच राहतं. असं होतंय ना, की मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात की आपण हे करू, आपण ते करू, आपण या ट्रिपवर जाऊ, त्या ट्रिपवर जाऊ. मन आपल्याला असं सांगतं की आपण हे करायला पाहिजे, परंतु शरीर आपल्याला साथ नाही देते. हे मनाने अजूनही आपण तरुण आहोत, परंतु शरीर आपलं तरुण राहिलेलं नाही अजून, हे आपल्याला कळत नाही. तर शरीराला जे झेपेल ते त्या त्या वयामध्ये करणं विल बी योग्य, युक्त. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. तसं समजा नाही केलं तर मग काय होईल? आपण रजोगुणामध्ये अडकलेलो आहोत हे सिद्ध होईल. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला रजोगुणात पण अडकायचं नाहीये आणि आसक्तीमध्ये तर बिलकुल अडकायचं नाही. हे जीवी मोटकेरिगे
आणि कामाच्या मदी लगे, मग वारया वळघे तृष्णेचिया. या रजोगुणाने जीवात म्हणजे अंतःकरणात थोडासा प्रवेश केल्याबरोबर तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. आपल्याला मनामध्ये कुठलाही विषय आला, कुठल्याही गोष्टीचा आपण विचार सुरू केला, की त्या विषयासोबत आपण चिकटतो. विषयांचे करी ध्यान त्याचा तो संग लागला. दॅट ऑब्जेक्ट engulfs our mind. Our mind becomes one with that object. It takes the shape of that object. आपल्या मनामध्ये कुठलाही विचार जरी आला ना, साधा विचार करा तुम्ही, कुठलाही विचार करा, एनी थॉट. लेट अस से आपण भारत हा विचार केला, तर काय होईल की भारताचा नकाशा एकदम आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे आपल्या मनाने त्या भारताच्या नकाशाची वृत्ती धारण केली. शंकराचार्य हा शब्द आपल्या मनात आला, तर सडनली आपल्या समोर शंकराचार्यांची मूर्ती येते. ज्ञानेश्वर महाराज, अशा प्रकारचा आपल्या मनात विचार आल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांची जी मूर्ती असेल, आपण कधी बघितलेली मूर्ती, म्हणजे आपण ना कुठे बघितलेलं आहे, त्यांची मूर्ती बघितली असेल किंवा त्यांचं चित्र बघितलं असेल, तर ते आपल्या डोळ्यासमोर येईल. याचा अर्थ काय झाला, की मनामध्ये विचार आल्याबरोबर आपलं मन त्या विचाराचा आकार धारण करतं. अशा प्रकारे जर आपण विषयांमध्ये अडकलेलो राहिलो, तर आपलं मन सारखं एका विषयापासून दुसऱ्या विषयावर जाईल. तर त्याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल, तर आपण अशा विषयाचं चिंतन केलं पाहिजे की ज्याला अंत नाही. असा कुठला विषय आहे? असा विषय म्हणजे माझा खरा मी, माय ओन ट्रू सेल्फ, माय ओन इसेन्शियल नेचर. त्याचा विचार जर आपण केला, तर त्याला अंत नाही आहे काहीच, अजिबात. हे जर आपण करू शकलो, तर फार चांगलं होईल. रजोगुणाने जीवात थोडासा प्रवेश केल्याबरोबर तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. सारखं चिंतन करतो आणि त्याच्यावर स्वार होतो. आणि मग तो इकडे तिकडे उडतो. घृते आंबुखोनी आगियाळे, वज्राग्नीचे साधुकले, आता बहु थेकुले आहे तेथ. पेटलेल्या अग्निकुंडात तूप शिंपडलं असता त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झालं असता त्या अग्नीला हे कमी आहे अथवा हे जास्त आहे असं म्हणता येईल का? आपण समजा तूप टाकलं यज्ञामध्ये किंवा होमकुंडामध्ये, अग्नीमध्ये, आणि त्यात आणखीन विजेमुळे सुद्धा अग्नी पेटला. हा अग्नी जास्त, तो अग्नी जास्त, असं काहीच नाही आहे. आपल्या मनातल्या इच्छा ज्या असतात ना, त्या इच्छा म्हणजे तुपासारख्या आहेत, किंवा विषय तुपासारखे असं समजा, आणि मनामधली इच्छा अग्नीसारखी समजा. तर तुम्ही जर ते विषय त्या अग्नीमध्ये टाकले, तर काय होईल की ती आग आणखीन भडकेल. द मोर आय फुलफिल माय डिझायर्स, द मोर द डिझायर्स ग्रो. आपल्या इच्छेच्या अग्नीमध्ये समजा आपण विषय टाकले, तर तो इच्छेचा अग्नी जास्त प्रज्वलित होतो, मोठा होतो. परंतु अग्नी तो अग्नीच, जोपर्यंत तो पूर्ण विझणार नाही तोपर्यंत काही खरं नाही. त्या इच्छा जर पूर्णपणे आपल्या मनातनं चालल्या गेल्या कुठल्याही कारणाने, नॉट थ्रू डिप्रेशन, थ्रू विजडम. समजा आपल्याला कुठल्याही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता नसली, कपॅसिटी, इफ वी आर नॉट एबल टू फुलफिल अवर डिझायर्स अँड देअरफॉर वी से ओके आय हॅव गिव्हन अप ऑल ऑफ माय डिझायर्स, दॅट इज नो गुड. परंतु इफ वी हॅव गिव्हन अप अवर डिझायर्स बिकॉज वी हॅव अंडरस्टूड की त्या इच्छा पूर्ण करण्यामुळे इच्छा कमी होणार नाही, वाढणारच आहे. अशा विजडमनी जर इच्छा सुटली तर फार छान आहे. तैसी खवळे चाड होय दुःखा सकट गोड, इंद्रश्री ही साकड गमो लागे. त्याप्रमाणे इच्छा खवळते आणि दुःखासकट सर्व गोष्टी गोड वाटतात, आणि इंद्राचं वैभव सुद्धा थोडं वाटू लागतं. दुःखासकट सर्व गोष्टी
गोड वाटतात. इच्छा जेव्हा खवळते तेव्हा जेव्हा आपण इच्छेची पूर्ती करायला बघतो ना, तेव्हा कष्ट होतात. कष्ट आणि दुःख दे आर सिनॉनिमस. माझ्या मनामध्ये एखादी इच्छा आली आणि ती इच्छा मला आता पूर्ण करायची. त्यामुळे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला जे काही कष्ट करावे लागतील त्याच्यामुळे मला दुःख होणार आहे. आणि ते दुःख देखील सुखरूप वाटायला लागतं. समजा माझ्या मनामध्ये अशी इच्छा झाली, की माझ्याजवळ अमुक 1 कोटी रुपये किंवा $1 मिलियन वगैरे असावेत. उदाहरण दिलं. तर आपण ते मिळवण्यासाठी काही ना काही करू ना. जे काही करू त्याच्यामध्ये कष्ट नाही होणार? बिलकुल होतील. आपण ह्याच्या आधी पण थोडासा विचार केलाय बघा, की जी व्यक्ती प्रामाणिकपणे कुठला तरी उद्योगधंदा करते, नोकरी करते आणि पैसा कमवते ती, आणि जी व्यक्ती बँकेवर दरोडा टाकते किंवा लोकांकडनं खंडणी वसूल करते, त्या दोन्ही व्यक्तींमध्ये इसेन्शियली काही फरक नाही. कारण की दोन्ही व्यक्तींनी पैसा हे सुखाचं साधन आहे असं मानलेलं आहे. परंतु त्यात सुद्धा जी व्यक्ती प्रामाणिकपणे उद्योगधंदा करते किंवा नोकरी करते ती जास्त चांगली. कारण की त्याच्यामुळे आपल्या कर्म करण्यामुळे किंवा आपली इच्छा पूर्ण करण्यामुळे इतर लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते जे काही प्रयत्न करत असतील त्याच्यामध्ये बाधा नाही येणार. दॅट इज कॉल्ड धर्म. आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण जे कर्म करू त्या कर्मामुळे इतर लोक इच्छापूर्तीसाठी जे काही कर्म करत असतील त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होऊ नये, याला म्हणतात धार्मिक जीवन. दॅट इज रूल बेस्ड सोसायटी. मला समजा इथून कुठल्या तरी गावाला जायचं आहे आणि रस्त्यावर रहदारी पुष्कळ आहे, तर मी कशाही प्रकारची गाडी चालवून आणि झिगझॅग चालवून वगैरे आणि समोर गेलो सगळ्यांच्या, तर ते रहदारीच्या दृष्टीने चांगलं आहे का किंवा इतर लोकांच्या सोयीच्या दृष्टीने चांगलं आहे का? नाही. आपण रहदारीचे नियम पाळून आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचू. त्याच्यामध्ये आपलंही आणि सगळ्यांचंच कल्याण आहे. आपण सगळं ट्रॅफिक न बघता वाटेल तशी गाडी चालवतो, तर त्याच्यामुळे इतर लोकांना तर त्रास होईल आणि आपल्याला सुद्धा धोका संभवू शकतो ना. त्यामुळे नियमांप्रमाणे राहणं जीवनामध्ये हे आपल्याला स्वतःसाठी आणि समाजासाठी दोघांसाठीही आवश्यक. दॅट इज कॉल्ड धर्म. त्यामुळे पैसा आपण जर धर्मानुसार कमवला तर ते आपल्यासाठी आणि सगळ्यांसाठीच चांगलं आहे. तर तसा प्रयत्न अवश्य करावा. परंतु पैसा हेच मुख्य ध्येय असू नये. इच्छा खवळते, दुःखासकट सर्व गोष्टी गोड वाटतात आणि इंद्राचं वैभव सुद्धा थोडं वाटू लागतं. ज्याच्या मनामध्ये वैभव मिळाल्यामुळे मी मोठा झालो असा भ्रम असेल, त्याला इंद्राचं वैभव देखील शेवटी थोडंच वाटायला लागेल. तैसी तृष्णा वाढीनलिया, मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुणा वळभो. तशा प्रकारे इच्छा वाढल्यावर मग जरी मेरू पर्वत हाती आला, म्हणजे सगळ्यात मोठा जो पर्वत आहे तो जरी आपल्या हाती आला, तरी असं म्हणतो की याहीपेक्षा भयंकर श्रमाने मिळणारं एखादं स्थान असेल तर तेही मिळवण्याच्या खटपटीत लागू. आपण पुष्कळ श्रम केले आणि हे मागचं उदाहरण घेऊ आपण, की मला 1 कोटी रुपये म्हणा किंवा $1 मिलियन किंवा आता $1 मिलियन म्हणजे 8 कोटी होतात आजकाल किंवा 8-8.5 कोटी होतात. सो लेट्स जस्ट कम्पेअर दॅट, की 8.5 कोटी म्हणा किंवा $1 मिलियन म्हणा. हे जर मला मिळाले, त्याच्यासाठी आपण कष्ट पण केले, प्रामाणिकपणे मिळाले. पण त्याच्यानंतर समजा आपल्याला असं वाटत राहिलं, की हे पुरेसे नाहीयेत. आपल्याला आणखीन एक
मिलियन पाहिजे, अनदर 8.5 कोटी. मग काय होईल? वी आर ऍक्च्युअली 50% भिकारी. माझ्याजवळ आहे $1 मिलियन, पण मला पाहिजे 2 मिलियन्स. सो आय एम ओनली 50% देअर. सो मी 50% भिकारीच आहे ना. पण समजा माझ्याकडे आहेत 1 मिलियन, पण माझ्या मनात इच्छा 500,000चीच आहे. देन आय एम ऍक्च्युअली ट्वाइस एज रिच एज आय नीड टू बी, आय वॉन्टेड टू बी. असंही होईल ना. आपल्या मनामधल्या इच्छा जर कमी असल्या आणि आपल्याकडे क्षमता आणि संसाधनं जर जास्त असली, तर ह्याचा अर्थ आपण कधीही गरीब नाही होऊ शकत. वी विल ऑलवेज बी रिच बिकॉज वी नेव्हर डिझायर टू हॅव मोर दॅन व्हॉट वी आयदर हॅव ऑर कॅन हॅव. ज्याला जास्त मिळवण्याची हाव नसेल, तो नेहमी श्रीमंत आहे. परंतु मिळवण्याची हाव जर असली, तर मग कितीही मिळाल तरी तुम्ही गरीबच राहाल. जीविताची कोरोंडी बोवाळू लागे कवडी, मानी तृणाची आहे जोडी कृतकृत्यता. जवळचे असलेले आज खर्च केले, तर उद्या काय करावं, असा तो अतितृष्णेने मोठ्या धंद्याला आरंभ करतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याजवळ आत्ता जे आहे ते पुरेसं नाही आहे, किंवा आज रात्रीपर्यंत खर्च होऊन जाईल, तर मग उद्या काय करायचं. म्हणून मग उद्याची व्यवस्था सुद्धा आपण आज करायला लागतो. मी असं नाही म्हणत आहे की आपण अर्थार्जन करू नये किंवा पैसा कमवू नये किंवा चांगलं राहू नये. अवश्य राहावं. परंतु त्याच्यामुळे आपण सुखी होणार आहे या भ्रमातून आपण दूर व्हावं फक्त. एव्हरीबडी शुड लिव्ह वेल. सगळ्यांना ज्यांना त्यांना जे हवं असेल ते मिळावं, जरूर मिळावं. परंतु त्याच्यामुळे दोन गोष्टी व्हायला नको. म्हणजे इतर लोकांना त्याचा त्रास व्हायला नको, आणि दुसरं आपल्या मनामधली जी तृष्णा आहे ती वळायला नको. तसं जर झालं तर मग आपल्याकडे जी सुबत्ता असेल किंवा आपल्याकडे जे काही असेल मटेरियल बिलॉंगिंग्स, दे विल बी हार्मफुल इन द फर्स्ट केस फॉर द सोसायटी, अँड इन द सेकंड इन्स्टन्स बोथ फॉर मी अँड द सोसायटी. आपल्याकडे खूप जास्त असलं आणि आपण खूप जास्त समजा कन्झम्पशन केलं, काय होईल, आपल्याला अजीर्ण होईल. अँड वी आर टेकिंग मोर दॅन अवर फेअर शेअर, त्यामुळे वी विल बी डिप्रायव्हिंग समबडी एल्स फ्रॉम देअर फेअर शेअर. असं नको आहे. आजी असते वेचिजेल, परी पाहे काय कीजेल, ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी. कवडी करून आपलं जीवित ओवाळून टाकतो, कवडीवरून आपलं जीवित ओवाळून टाकतो आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीने कृतकृत्यता म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक मानतो. कवडीवरून आपलं जीवित ओवाळून टाकतो. ही कवडीवरून म्हणजे कवडी नावाचा एक छोटासा प्रकार होता, विच वॉज युज्ड एज ए करन्सी. आजकालच्या काळात तुम्ही समजा की आता सगळ्यात छोटं नाणं मला असं वाटतं 50 पैशाचं, 25 पैशाचं नाणं आहे का भारतामध्ये? बहुतेक ₹1 आहे. ₹1 कमी तर आता चालतच नाही बहुतेक. आमच्या इथे अमेरिकेत अजूनही 1 सेंट चालतो. त्याला आपण कवडी समजू. द लोएस्ट डिनॉमिनेशन ऑफ एनी करन्सी, दॅट इज कवडी, असं समजा. त्या कवडीवरून आपण जीवित वळवून टाकतो. म्हणजे वी आर ट्राईंग टू चेस समथिंग कम्प्लिटली व्हॅल्यूलेस, म्हणजे ज्याला काही कुठल्याही प्रकारचं मूल्य नाहीये. म्हणजे एकदम फालतू मधली फालतू वस्तू, ती मिळवण्यासाठी आपण आपलं सगळं जीवित ओवाळून टाकतो. तर गीतेच्या दृष्टिकोनातून, अद्वैताच्या दृष्टिकोनातून, संतांच्या दृष्टिकोनातून जगामधली कुठलीही वस्तू, इन्क्लुडिंग इंद्रपद, हे देखील कवडी मोलाचं आहे. का बरं? बिकॉज इट ओनली अपियर्स इट इज देअर, इट इज नॉट ऍक्च्युअली देअर. अद्वैताच्या दृष्टिकोनातून जगामध्ये जे काही आपल्याला दिसतंय त्याच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा असली, आसक्ती असली,
तर आपण त्या कवडीसाठी जीवित वाळवून टाकतोय. वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीने कृतकृत्यता म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक मानतो. गवताच्या काडीच्या प्राप्तीने. सो वी ओनली अर्न तृणमूल. तृणमूल म्हणण्यापेक्षा तृण, गवताची काडी फक्त ती मिळते आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की सार्थक झालं आपल्या जन्माचं. म्हणे स्वर्गा हन जावे, तरी काय तेथे खावे, या लागी धावे याग करू. स्वर्गाला गेला असताना तिथे काय खावं असं म्हणतो आणि याकरता यज्ञ करण्यास धावतो. स्वर्गात गेल्यानंतर मला अमुक प्रकारचं व्यंजन, अन्न किंवा पक्वान्न खायला मिळेल, या इच्छेनी, या आशेनी, या लालसेनी यज्ञ करतो. यज्ञ केल्यामुळे मला स्वर्गात जायला मिळेल, स्वर्गामध्ये 5 स्टार जेवण मिळेल, म्हणून मी यज्ञ करतो. व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते, काम्या वाचुनी हाते शिवणे नाही. व्रतामागे व्रत आचरण करतो, इष्ट व पूर्त कर्मे करतो आणि काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कशाला हाताने स्पर्श करत नाही. जे काही कर्म करतो त्याच्याने मला काही ना काहीतरी मिळणार आहे, म्हणून मी ते कर्म करतो. अदरवाईज मी ते करतच नाही. ह्याच्यातनं मला काय मिळणार आहे, ह्या विचारांनीच फक्त मी कर्म करतो. समजा जर ह्याच्यातनं काही मिळणार नसेल तर मी ते करतच नाही. पै ग्रीष्मांतीचा वारा, विसावो नेणे वीरा, तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस. हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूचा शेवटचा वारा एक क्षणभर विश्रांती घेणं जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही. आपण किती लोकांना बघितलं असेल ना, म्हणजे लॉट ऑफ पीपल इव्हन प्राईड देमसेल्व्स, म्हणजे ते फार गर्वाने सांगतात, अभिमानाने सांगतात की मी तर 24 तास काम करतो, आम्ही वर्कहॉलिक. हा रजोगुणाचा आविष्कार आहे. रजोगुणी पुरुष व्यापार करत असताना दिवस किंवा रात्र म्हणत नाही, तो दिवस रात्र तेच करतो. कशा करता करतो? काम्य कर्म साध्य होण्यासाठी. म्हणजे आपल्याला समजा एखादी स्पेसिफिक इच्छा असली ह्या जगामध्ये, तर त्याच्यासाठी समजा आपण दिवस रात्र काम करत असू, दॅट इज रजोगुण. आपली जी इच्छा असेल ती सर्वांच्या कल्याणासाठी जर असली तर ती इच्छा चांगली. ती इच्छा पूर्ण करताना समजा आपल्याला भरपूर पैसा मिळाला, फार चांगली गोष्ट आहे. त्या पैशामुळे आपण सुखी झालो असं आपल्याला जर नाही वाटलं तर फारच उत्तम आहे. तो पैसा आपल्याला मिळाल्यानंतर आपण तो चांगल्या कार्यासाठी वापरला, अतिशय उत्तम आहे. अशा प्रकारे कर्म करायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारे दिवस रात्र त्याच्यामध्ये ध्यास लागला असणं देखील वाईट नाही. समजा एखादी चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल, आपल्या सगळ्यांसाठीच, वी आर मोटिवेटेड बाय डुईंग समथिंग विच इज गुड फॉर दी एंटायर प्लॅनेट. बाय ऑल मीन्स गो आफ्टर इट. दिवस रात्र त्याचा ध्यास राहू दे तुमच्या मनामध्ये. परंतु जर त्याच्यातून मला खूप पैसा मिळणार आहे म्हणून मी मोठा होणार आहे किंवा सुखी होणार आहे, किंवा मला मान सन्मान मिळणार आहे, नोबेल प्राइज मिळणार आहे, अशा प्रकारे समजा आपण ते कर्म केलं, तर मग ते कर्म आपल्याला बंधनात अडकवेल. सो वी शुड डू वर्क that is for the benefit of the totality, but not for becoming rich or famous. We will become rich and famous in the process. असं मी म्हणत नाही की तुम्ही पैसा कमावणार नाही किंवा तुमचं नाव होणार नाही, होईल. परंतु त्याच्यामुळे आपण मोठे होऊ, हा भ्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं जरी असलं कर्म तरी ते बंधनकारक. आपल्याला कर्माच्या बंधनातून मुक्ती पाहिजे. कर्म सोडायचं नाहीये, म्हणजे आपण अवश्य
दिवस रात्र चांगल्या कामाचा ध्यास घेऊन त्याच्याबद्दल विचार करणं हे वाईट नाही. परंतु त्याच्या मागचं जे मोटिवेशन आहे ते महत्वाचं आहे. काय चंचळू मासा, कामिनी कटाक्षू जैसा, लवला हो तैसा विजूही नाही. रजोगुणापुढे मासा कसला चंचल आहे? जसा स्त्रीचा नेत्र कटाक्ष चंचल असतो तसा तो रजोगुणी पुरुष चंचल असतो. विजेमध्ये जसा त्या रजोगुणी पुरुषा इतका चंचलतेचा वेग नसतो. म्हणजे काय आहे की वीज जी चमकते, लाइटनिंग, त्याच्यामध्ये किती वेग असतो? ती देखील ह्या रजोगुणी मनुष्याच्या मनाच्या चंचलतेपेक्षा कमी आहे. डिड यू अंडरस्टँड द मीनिंग? वीज किती पटकन लकाकते? लाइटनिंग आपण नेहमी म्हणतो ना, लाइटनिंग फास्ट. लाइटनिंग इज ॲज फास्ट ॲज वी कॅन इमॅजिन. तर त्याच्यापेक्षाही रजोगुणी मनुष्याचं मन जास्त चंचल आहे. सो वी डोंट वॉन्ट टू गेट स्टक इन रजोगुण एट ऑल. ते तुलेनी गावे गे स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रिगे क्रियांची ये. तितक्या वेगाने स्वर्ग आणि संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नीमध्ये प्रवेश करतो. ज्या वेगाने वीजही जाणार नाही त्याच्या जास्त वेगाने तो रजोगुणी मनुष्य स्वर्ग आणि संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नीमध्ये प्रवेश करतो. ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेची साखळा, खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा. देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामध्ये असतो, तेव्हा तृष्णेची बेडी आपल्या पायामध्ये अडकवून ह्याप्रमाणे व्यापाराचा खटाटोप आपल्या गळ्यात अडकवून घेतो. हे कळलं का तुम्हाला? हे दिस इज अ बिट कॉम्प्लिकेटेड मराठी. देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामध्ये असतो, तेव्हा तृष्णेची बेडी म्हणजे जेव्हा आपण खरं तर देहापेक्षा वेगळे आहोत. आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपण देह आहोत असं आपल्याला वाटत नसतं. So आपला जो जीवात्मा आहे तो ह्या देहापेक्षा वेगळा आहे. परंतु आपण उठल्याबरोबर देहात येतो. म्हणजे काय होतं की उठल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा देह म्हणजे मी आहे. तेव्हा काय होतं? तेव्हा तृष्णेची बेडी आपल्या पायामध्ये अडकवून ह्याप्रमाणे व्यापाराचा खटाटोप. तृष्णेची बेडी म्हणजे बेडी म्हणजे पायामध्ये जी बेडी घालतात ना. सो जेलमध्ये नाही का पायामध्ये बेड्या घालतात. ती तृष्णेची म्हणजे इच्छेची, डिझायर्स, क्रेविंग्स, त्याची बेडी आपल्या पायामध्ये अडकवून ह्याप्रमाणे व्यापाराचा खटाटोप. सो वी विल कीप ऑन डुईंग वन थिंग ऑर दी अदर. आपल्या गळ्यामध्ये अडकून घेतो. हे रजोगुणाचे दारुण, देही देही आसी बंधन, परिस आता विंदाण तमाचे ते. देहधारी जो आत्मा त्याला देहामध्ये असताना हे रजोगुणाचं भयंकर बंधन असतं. अशा प्रकारे रजोगुणाची कथा आपण ऐकली. आता याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं? आपल्यापैकी कोणाला असं वाटतं की आपण अमुक अमुक एवढं एवढं करावं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप पैसा मिळेल म्हणून आपण खूप सुखी होऊ, किंवा आपलं खूप नाव होईल आणि ते नाव झाल्यानंतर आपण सुखी होऊ, असं कोणाला वाटतं? जर ते आपल्याला वाटत असेल तर आपण चुकीच्या मार्गावर आहोत. पैसा मिळू नये किंवा नाव होऊ नये असं मी अजिबात म्हणत नाहीये. परंतु पैसा मिळाल्यामुळे किंवा नाव झाल्यामुळे मी जास्त मोठा होईन किंवा मी जास्त सुखी होईन, ह्या भ्रमामध्ये मी जर राहिलो तर मी मूढ आहे. मूढ. एनी थॉट्स अबाउट रजोगुण? Okay, we will go to Tamogun. Let us see what Tamogun has to say, or what Dhaneshwar Maharaj has to say about the Tamogun. So let's see 8वां श्लोक. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां,
प्रमादालस्य निद्राभिः तन्निबंधाति भारत. याचा अर्थ हा आहे की ओ सन ऑफ भरत, नो दॅट द मोड ऑफ डार्कनेस म्हणजे तमोगुण, बॉर्न ऑफ इग्नोरन्स, अज्ञानापासून उत्पन्न झालेला, इज द डेल्युजन, हा मोह आहे. कुठला मोह? ऑफ ऑल एम्बॉडीड लिव्हिंग एंटिटीज. ज्याला असं वाटतं आहे की आपण या देहामध्ये आहोत आणि हा देह म्हणजे आपण आहोत, ते सगळेच्या सगळे त्या अज्ञानाच्या आणि मोहाच्या तमोगुणामध्ये अडकलेले आहेत. द रिझल्ट ऑफ धिस मोड आर मॅडनेस म्हणजे पागलपणा, इंडोलन्स अँड स्लीप, प्रमाद. आपण तीच ती चूक पुन्हा पुन्हा करतो, याला म्हणतात प्रमाद. आणि तमोगुणामध्ये स्लीप इज द मॅनिफेस्टेड क्वालिटी. आपण नेहमी झोपेत असतो. विच बाइंड द कंडिशन्ड सोल, जो या गुणांमध्ये अडकलेला आहे तो अशा प्रकारे तमोगुणामध्ये अडकतो. गुंगवी तम सर्वास अज्ञानाची विरुळले, झोप आळस दुर्लक्ष यांनी घेरून बांधित. गुंगवी तम सर्वास अज्ञानाची विरुळले. अज्ञानामुळे आपण झोप, आळस, दुर्लक्ष यांनी घेरलो जातो आणि बंधनात अडकतो. ईश्वरजी काय म्हणतात त्याच्याबद्दल? ईश्वरजी म्हणतात, अज्ञान उपजवी तमोगुणाशी, भ्रमवी शरीरधारी आत्म्यासी, दोष त्याचे दुर्लक्ष झोप आळस त्यांनी बांधी देहासी आत्म्यास. अज्ञान उपजवी तमगुणासी आणि भ्रमवी शरीरधारी आत्म्यासी, आत्म्याला तो भ्रमवतो तमोगुण. काय कसा कसा भ्रम होतो की हा देह म्हणजेच मी आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या देहाचे चोचले तो पुरवतो, म्हणून त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं, झोप येते, आळस येतो, याच्यामुळे आपण बांधले जातो. वृत्तपत्रामध्ये काय म्हणतात? तमोगुण जो जाण त्यासी पार्थ, असे तोची अज्ञान रूपीच मूर्त. प्रमादात निद्रेत आलस्य ऐसे, करीबद्ध आत्म्यास देही तैसे. तमोगुण जो जाण त्यासी पार्थ, काय जाणे? असे तोची अज्ञान रूपीची मूर्त. अज्ञानातून तमोगुण निर्माण होतो, प्रमादात, निद्रेत, आळस्यात, करीबद्ध आत्म्यास देही तैसे, त्याच्यामध्ये आपण अडकतो. What does ज्ञानेश्वर महाराज have to say? ज्ञानेश्वर महाराज सेज की आता तमोगुणाचं कौशल्य ऐक, की तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो आणि म्हणून तो सर्व प्राण्यांना मोह पाडतो, असं जाण. हे भारता, प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी म्हणजे ह्या तीन पाशांनी तो प्राण्याला बद्ध करतो. प्रमाद म्हणजे तीच ती चूक पुन्हा पुन्हा करणं, दॅट इज प्रमाद. व्यवहाराचे ही डोळे, मंद जेणे पडळे, मोहरात्रीचे काळे मेहुडे जे. व्यवहाराची दृष्टी ज्या पडद्याने मंदावते, असा हा तमोगुण हा पडदा आहे. व्यवहाराची दृष्टी ती देखील मंदावते, कारण की आपण झोपलो तर आपण काम काय करणार आहे. आणि जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा मेघ आहे, जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा मेघ आहे. मोहरूपी रात्र कुठली आहे? मोहरूपी रात्र ही आहे की मी मोहवश, अज्ञानवश स्वतःला देहधारी किंवा देह आहे हेच मानलंय. आपण जोपर्यंत स्वतःला देह आहोत असं मानत राहू, तोपर्यंत आपण मोहरूपी निद्रेमध्ये आहोत. सो वी आर अस्लीप. सो रिमेनिंग इन दॅट स्लीप, or remaining attached to our body and remaining attached to the thought that I am the body, मी देह आहे ही कल्पना, हा भ्रम, हा मोह जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये आहे तोपर्यंत आपण तमोगुणामध्ये आहोत. म्हणजे काय? झोपलेलो आहोत, अंधकारात आहोत. आपल्या मनामध्ये आपण देह सोडून दुसरं काहीतरी आहोत असं आता नाहीच आहे. हा देह म्हणजेच मी, हा तमोगुण, हा मोहरूपी रात्रीतील काळा मेघ आहे. म्हणजे रात्र पण आहे आणि काळा ढग पण आहे. म्हणजे किती अंधार विचार करा. समजा त्या दिवशी चंद्र असला तर चंद्र दिसणार पण नाही, कारण की काळे ढग आहेत. अज्ञानाचे जी आले, जया एका लागले,
जेणे विश्व भुलले नाचत असे, त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा आहे. त्याला फक्त अज्ञान आवडतं. आणि ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेल तसं कर्म करतात. तुम्ही विचार करा, की समजा आपण चोरीमारी करत असू, खंडणी वसूल करत असू. कसं करू आपण, विचार करा तुम्ही. The only way we can do that is if we misunderstand ourselves to be this body and we assume that every other body we are not. आपण खंडणी कोणाकडनं वसूल करू? समजा मी तुमच्याकडनं खंडणी वसूल केली. तर ह्याचा अर्थ मी तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळं मानलं किंवा मी तुम्हाला लुबाडलं, लुटलं. तर याचा अर्थ मी तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळं मानलं. परंतु जर मी तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळं मानलंच नाही, तर मी तुम्हाला लुबाडीन, तुमच्याकडनं खंडणी वसूल करीन. That whole tamoguni activity will happen only if I consider myself to be this body and everybody else to be apart from me, different from me. जोपर्यंत हा भेद आहे माझ्या मनामध्ये, हा भेद कशावर आधारित आहे? हा भेद, मी हा देह आहे आणि ते देह म्हणजे मी नाही आहे, ते इतरांचे देह आहे. हा भ्रम जोपर्यंत मी माझ्या मनामध्ये पाळीन, तोपर्यंत मी खंडणी वसूल करेन किंवा लुबाडेन लोकांना. तसं नाही करायचं आहे. तसं नाही करायचं. अविवेक महामंत्र, जे मौढ्य मद्याचे पात्र, हे असो मोहनास्त्र जीवासी जे. अविचार हा याच तमोगुणाचा महामंत्र आहे. अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे. अविचार. आणि तो तमोगुण मूर्खपणा रूपी दारूचं भांड आहे. हे राहू दे, फार काय सांगावं. जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र म्हणजे भूल पाडणारं अस्त्र आहे, त्याच्याबद्दल काय? पार्था हे घातम रचुनी ऐसे वर्म, चौखुरी देहात्म मानी याते. अर्जुना, तो तमोगुण अशा प्रकारे युक्ती रचून म्हणजे तयार करून देह हाच आत्मा असं समजणाऱ्याला जखडून बांधतो. तमोगुण आपल्याला कसा बांधतो? आपण देह हाच आत्मा आहे असं समजतो, त्याच्यामुळे आपल्याला आणखी आणखी त्याच्यामध्ये तो अडकवतो. कोण? तमोगुण. तमोगुण म्हणजे assuming that this world to be real and wanting it. तमोगुणामध्ये अडकलेली जी वस्तू, जी व्यक्ती असेल ना, ती वस्तू जमा करेल. जर आपल्याला शॉपिंग मध्ये खूप इंटरेस्ट असला, म्हणजे काय, की आपण वस्तू जमा करू, जड वस्तू जमा करू. उपयोगी वस्तू आपल्याजवळ असू नये असं मी नाही म्हणत. आपल्याजवळ आपलं डिव्हाइस आहे, हा माझ्याजवळ लॅपटॉप आहे किंवा तुमच्याजवळ टेलिफोन असेल, आयपॅड असेल, व्हॉट एव्हर, जड वस्तू आहे. ती वस्तू तुम्ही ह्या सत्संगासाठी किंवा चांगल्या कामासाठी जर वापरत असाल, तर त्या जड वस्तूचा देखील उपयोग आहे. परंतु अनावश्यक जड वस्तू जर आपण जमा करत असू शॉपिंग मार्फत, तर आपण तमोगुणामध्ये अडकलेलो आहोत असा निष्कर्ष काढते. आपल्याला ते नाही करायचं. हे एकची कीर शरीरी, माझो लागे चराचरी, आणि तेथ दुसरी गोठी नाही. आणि चराचरात कोणत्याही शरीरामध्ये हा खरोखर एकच माजू लागला, की मग तिथे तमोगुणाशिवाय दुसरी गोष्टच नसते. तमोगुण हा देह म्हणजेच आत्मा आहे किंवा आत्मा म्हणजे देहच आहे असं आपल्याला पहिले अडकवतो, आणि मग आपण त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी करायला लागतो. सर्वेंद्रिया जाड्य, मना माझी मौढ्य,
माल्हाती जे दार्ढ्य आलस्याचे, सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जडपणा येतो, मनामध्ये मूर्खपणा उत्पन्न होतो. आणि ती दोघं म्हणजे मन आणि इंद्रिय आळसाचा आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात. आपण जेव्हा स्वतःला देह मानतो आणि देह सुख हेच खरं मानतो, तेव्हा मग आपण काय करतो, आपण आळशी बनतो. आपल्याला लोक सांगतात की तुम्ही लवकर उठा, काहीतरी व्यायाम करा, योगासनं करा, वगैरे वगैरे. तर आपण बुद्धीने ते स्वीकारलेलं असतं, परंतु जेव्हा खरंच उठायची वेळ येते सकाळी, तेव्हा आपलं शरीर आपल्याला सांगतं की हे बुद्धी, तू ठरवलं होतं की मी सकाळी उठणार आहे, परंतु तू मला विचारलं होतं का? देह म्हणतो की मी आता पडून राहणार आहे, मला बिछाण्यामध्ये पडून राहणं जास्त बरं वाटतं. सो आय एम गोइंग टू स्टे लाईक दिस. दॅट इज तमोगुण, आळस. अंगे अंग मोडामोडी, कार्यजाती अनावडी, नुसती परवडी जांभ यांची. अंगाने अंग मोडतो म्हणजे अंगाला आळोखे पिळोखे देतो, कोणतंही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो, आणि एका पाठीमागून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देत असतो. उघडियाची दिठी, देखणे नाही किरीटी, नाळविताची उठी ओ म्हणोनी. अर्जुना, त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला दिसत नाही, आणि कोणी हाक मारली असता ओ म्हणून उठतो. पडलीये धोंडी, नेणे कानी मुरडी, तयाची परी मुरकुंडी, उकलू नेणे. जमिनीवर पडलेल्या धोंड्याला जसं एका बाजून दुसऱ्या बाजूला फिरणं माहिती नसतं, त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडत नाही, तो एकाच पोझिशन मध्ये झोपलेला राहतो. पृथ्वी पाताळी जावो, का आकाशही वरी येवो, परी उठणे हा भावो उपजो नेणे. पृथ्वी पाताळात जावो किंवा अंगावर आकाश कोसळून पडो, परंतु उठावा हा विचार उत्पन्न होण्याचं त्याला माहिती नसतं. तुम्हाला आश्चर्य वाटतंय का की ज्ञानदेवांना आपल्या विचार पद्धतीबद्दल किंवा आपल्या जीवन पद्धतीबद्दल किंवा आपण कसं राहतो आजकाल, त्याच्याबद्दल 700 वर्षापूर्वी कसं माहिती होतं? ही इज डिस्क्रायबिंग अस, डिस्क्रायबिंग मी. असं वाटतंय ना? असं तर आपल्याला पण वाटतं. उचिता अनुचिता आघवे, झांसुरता नाठवे जीवे, जेथीचा तेथ लोळावे ऐसी मेधा. आळसाने स्वस्थ निश्चेष्ट पडलं असता योग्य काय किंवा अयोग्य काय हे सर्व अंतःकरणात आठवत नाही, आणि जेथेच्या तेथे म्हणजे जिथे पडला असेल तिथे लोळावं अशी त्याची बुद्धी असते. हे सगळं तमोगुण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला वर्णन करून सांगतायत. हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाने माहिती आहे, राईट? उभ ऊनी करतळे, पडियाघे कपोळे, पायाचे शिरियाळे मांडू लागे. दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यात डोकं घालतो. हं? जे दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये डोकं घालतो. काय? आळस. नाही उठायचं मला, मी झोपणार. तमोगुण. आणि निद्रेविषयी सांगू, जीवी आथी लागू, झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे. आणि निद्रेविषयी अंतःकरणात चांगली आवड असते, झोपायला खूप छान वाटतं, आणि झोप यायला लागली म्हणजे स्वर्ग सुखही तुच्छ आहे असं तो म्हणतो. झोपेमध्येच परमानंद आहे, स्वर्ग सुख पण नको. ब्रह्मायू होईजे, मा निजले याची असिजे, हे वाचूनी तुझे व्यसन नाही. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं व्हावं आणि मग निजूनच राहावं, ह्या वाचून दुसरा नाद नाही. म्हणजे आपलं जीवन जे आहे ना, ते 100 वर्षाचं नाही, अनेक कल्पांचं व्हावं. ब्रह्मदेवाचं जेवढं जीवन आहे तेवढं आपलं असावं, आणि त्या सगळ्या जीवनामध्ये आपण झोपलेलं राहावं. का वाटे जाता वोघे, कल्हाताही डोळा लागे, अमृतही परी नेघे जरी नीद आली. सहज वाटेने जात असताना कलंडून पडला तरी त्याचा डोळा लागतो, आणि त्याला झोप आली तर तो अमृत सुद्धा घेत नाही. पुष्कळ आपण बघितलं असेल ना, की आपण समजा
एखाद्या गाडीत बसलो, ट्रेनमध्ये बसलो, विमानात बसलो, ते सुटायचीच देर आहे की सुटल्याबरोबर आपल्याला झोप लागते. असं होतं. देवीची आक्रोश बळे, व्यापारे कोणे एके वेळे, निघाले तरी आंधळे रोषे जैसे. तसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल आणि कुठे पडेल याचा नेमच नाही. समजा आंधळा आहे आणि तो कामाला निघाला, कुठे जाईल आणि कुठे पडले तर नेमच नाही. त्याप्रमाणे हा तमोगुणी मनुष्य द्वेषाच्या आवेशाने कोणत्या एखाद्या वेळी कामाला निघाला असता तो काय करेल याचा नेम नाही. त्याला एकदम सुरसुरी आली आणि तो कामाला निघाला, काय करून बसेल काय भरोसा नाही. हं? केधवा कैसे राहाटावे, कोणेसी काय बोलावे, हे ठाकते की नागवे हेही नेणे. केव्हा कसं वागावं, कोणाशी काय बोलावं, अमुक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्याला कळत नाही. वणवा मिया आघवा, पाखे पुसोनी घेयावा, पतंगू पा हावा घाली जेवी. अरे ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा या उत्कट इच्छेने वणव्यात उडी घालतो. समजा वणवा पेटला असेल आणि माझ्या पंखानी तो मी विझवेन, असं समजा पतंगाला वाटलं. म्हणजे छोटासा जो किडा असतो ना, रातकिड्यासारखा, रातकिडा नाही, तो जो दिवा बघितल्याबरोबर पावसाळ्या वगैरे मध्ये ते येतात बघा किडे, पतंग, त्याला असं वाटेल की तो वणवा मी माझ्या पंखानी विझवणार. या उत्कट इच्छेने तो वणव्यात उडी घालतो. तैसा वळघे साहसा, अकर्णीच दिवसा, किंबहुना ऐसा प्रमाद रुचे. त्या पतंगाप्रमाणेच हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो आणि जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबळ इच्छा असते. फार काय सांगावं, ह्याप्रमाणे त्याला प्रमाद म्हणजे भलतंच करणं आवडतं. एवं निद्रालस्य प्रमादी, तम इया त्रिबंधी, बांधे निरुपाधी चोखटाते. ह्याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस आणि प्रमाद या तिन्ही प्रकारांनी निरुपाधिक आणि शुद्ध आत्म्याला बांधतो. जैसा वन्ही काष्टी भरे, तै दिसे काष्ठाकारे, व्योमघटे आवरे ते घटाकाश. ज्याप्रमाणे अग्नीने लाकूड व्यापलं असता अग्नी हा लाकडाच्या आकाराचा दिसतो, किंवा पोकळी घटात सापडली तिला घटाकाश म्हणतात. म्हणजे लाकूड जेव्हा जळतं ना, तेव्हा लाकडाच्याच आकाराचा तो अग्नी दिसतो. अग्नी विल लुक लाईक द शेप ऑफ द लाकूड, पण त्या अग्नीचा तो असतो का शेप? हा. किंवा समजा घटाकाश म्हणजे मडकं, त्याच्या आतलं जे आकाश आहे ते त्या घटाच्या आकाराचं होतं. असं होतं का? आपल्या त्या घटावर लक्ष असतं किंवा त्या मडक्यावर लक्ष असतं म्हणून आपल्याला असं वाटतं की त्या मडक्याच्या आतलं जे आकाश आहे ते घटाकाश. असं नसतं, त्या आकाशामध्ये मडकं असतं, मडक्यामध्ये आकाश नसतं. मडक्यामध्ये आकाश असतं परंतु ते मडक्याच्या आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश या दोन गोष्टी वेगळ्या नसतात. नाना सरोवर भरले, तै चंद्रत्व तेथे बिंबले, तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे. अथवा ज्यावेळी सरोवर पाण्याने भरलेलं असतं तेव्हा त्यात चंद्र प्रतिबिंबित होतो. म्हणजे आता हे समजा मागे मागे ज्या माझ्यातून तुम्हाला दिसतंय ना तळ, त्याच्यामध्ये चंद्रप्रकाश किंवा चंद्रबिंब ते प्रतिबिंबित होतं, त्याचं प्रतिबिंब दिसेल, रिफ्लेक्शन. आणि त्यामुळे चंद्र सरोवरात बांधल्या गेल्यासारखा दिसतो. तो चंद्र काय सरोवरात बांधल्या गेल्यासारखा दिसतो? तसं आत्मत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधल्यासारखा वाटतो. आत्मा आत्मत्व हे गुणात बांधल्यामुळे आपण खरं सांगायचं तर शुद्ध आत्मस्वरूप आहोत. परंतु जसं तळ्यामध्ये चंद्रबिंब पडतं आणि त्या तळ्यामध्ये ते चंद्र बांधलेला आहे असं वाटतं, त्याप्रमाणे आपला जो आत्मा आहे तो ह्या गुणांमध्ये अडकलेला आहे असं भासतं. अशा प्रकारे आज आपण रजोगुण आणि तमोगुण यांच्याबद्दल चिंतन केलं. हं? याच्या पलीकडचं चिंतन नेक्स्ट टाइम करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.
हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. नमस्कार.